नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनची सुरुवात करू एका ब्रेकिंग बातमीनं. परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 असल्याचं ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. 1,83,924 कोटी रुपयांचा एफडीआय महाराष्ट्रात आल्याचंही फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. सर्वाधिक एफडीआय महाराष्ट्रातच असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमधून माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय ट्विट केलंय, एक नजर टाकूया. 2022-23 या आर्थिक वर्षात 1,18,422 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक करून महाराष्ट्र क्रमांक 1 वर आलेला होता. 28,868 कोटी रुपयांचा एफडीआय आकर्षित करून पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला. ही गुंतवणूक जवळजवळ कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या 3 राज्यातील एकत्रित गुंतवणुकी इतकी आहे. एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2023 असा एकत्रित विचार केल्यास 1,83,924 कोटी रुपयांचा एफडीआय महाराष्ट्रात आलेला आहे.